दोघं खाली उतरतात. घरात एंट्री करतात. दरवाजा उघडतो. घरात हलकी शांतता. आई त्यांना पाहून, "अरे सिया, अर्णव आले तुम्ही?" दोघं हलकं स्मित हास्य देतात. सिया आत पाऊल ठेवते. क्षणभर थांबते. हे आता तिचं घर आहे ही जाणीव हलकीशी जाणवते. अर्णव तिच्या रिॲक्शनकडे बघतो. हळू आवाजात, "थकल्यासारखं वाटतंय, वर जाऊन आराम घे." सिया, "हां, तुम्ही?" अर्णव, "मी येतो, थोडं सामान ठेवतो." सिया पायऱ्यांकडे जाते, पण बॅग उचलायला थांबते. अर्णव लगेच, "अरे मी आहे ना." तो तिच्या हातातून बॅग घेतो. सिया हलकंसं हसत, "मी करू शकते." अर्णव हसत, "माहीत आहे, पण मला करू दे." क्षणभर ती काही बोलत नाही, फक्त त्यांच्याकडे बघते. दोघं रूममध्ये येतात. सिया खिडकी उघडते. थोडी हवा आत येते. ती बेडवर बसते. हातावरची मेहंदी अजूनही हलकी दिसते. ती बघत राहते, हलकी स्मित हास्य करत. अर्णव बॅग ठेवतो. तिच्याकडे बघतो. "आज खूप शांत आहेस." सिया थोडं सगळं प्रोसेस करते. अर्णव हलकंसं हसत, गुड थिंग ना." सिया त्याच्याकडे बघते. क्षणभर, "हां, गुड." बाहेर अचानक वारा वाढतो. खिडकीचे पडदे हलायला लागतात. सिया खिडकीत उभी राहते. आकाशात ढग जमलेले. अर्णव तिच्या बाजूला येतो. दोघं बाहेर बघत उभे. "अर्णव, पाऊस येणार वाटतो." सिया हलकंसं हसते, "मला आवडतो पाऊस." अर्णव तिच्याकडे बघतो. "मग आज एन्जॉय करू." सिया थोडी कन्फ्यूज होते, "म्हणजे?" अर्णव फक्त हलकंसं स्मित करतो आणि त्याच क्षणी अचानक लाईट जाते. सगळं घर शांत होतं. फॅन बंद, बाहेर ढग जमा होत आहेत. सिया रूममध्ये खिडकीजवळ उभी, हाताने हवा करत, थोडी त्रासलेली. "इतका उकाडा?" तेवढ्यात अर्णव येतो, हलकंसं हसत, "नेचरला पण ड्रॅमॅटिक एंट्री आवडते बहुतेक." सिया, "म्हणजे?" अर्णव खिडकीकडे बोट दाखवतो. पहिला पावसाचा थेंब काचेला आपटतो आणि क्षणातच पाऊस सुरू होतो. पहिल्या सरी, मातीचा सुगंध. सिया थबकते. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू. अर्णव अचानक तिचा हात पकडतो. "चल." सिया दचकते, "कुठे?" अर्णव, "ट्रस्ट मी." तो तिला अंगणात घेऊन जातो. पाऊस वाढतो. दोघे पूर्ण भिजायला लागतात. सिया, "अर्णव, सर्दी होईल." अर्णव हसत, "कधी कधी नियम तोडले तरी चालतात." सिया आधीच रिसेस्ट करते, पण मग हळूहळू हात पसरते. डोळे मिटून पावसाचा आनंद घेते. तिचं ते केअरफ्री रूप पाहून अर्णव फक्त तिला बघत राहतो. पावसात सिया फिरते, हलकंसं हसत, अचानक घसरते. अर्णव लगेच तिला पकडतो. ती त्याच्या हाताला थांबते. दोघं अगदी जवळ. पावसाची थेंब त्यांच्या चेहऱ्यावरून ओघळत. क्षणभर कोणीही हलत नाही. अर्णव हळू आवाजात, "तुला माहीत आहे, पावसात सगळं धुतलं जातं." सिया त्याच्याकडे बघते, "म्हणजे?" अर्णव, भीती, हेजिटेशन, सगळं. क्षणभर शांतता पसरते. सिया हळू आवाजात, "मग माझं पण जाईल का?" अर्णव हलकंसं हसत, "हळूहळू, पण हो, जाईल." सिया त्याच्याकडे बघत राहते. यावेळी ती नजर चुकवत नाही. पाऊस आता जोरात पडतोय. थेंबाच्या आवाजात सगळं हरवत चाललं होतं. सिया पावसात उभी, हात पसरून, डोळे मिटून. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच मोकळीक होती. अर्णव थोडा दूर उभा, फक्त तिला बघत. आत्तापर्यंतची जी शाय, नर्वस सिया आणि आजची ही केअरफ्री सिया तो हरवतो.
पावसाची थेंब सियाच्या केशातून चेहऱ्यावरून ओघळत ती डोळे उघडते आणि पाहते अर्णव तिच्याकडे बघतच उभा. क्षणभर दोघांची डोळे भिडतात. अर्णवच्या नजरेत काहीतरी बदललेलं होतं. थोडं इंटेन्स, थोडं बेधुंद. तो हळूहळू तिच्याकडे चालत येतो. सिया थोडी कन्फ्यूज होते, पण हलत नाही. पाऊस आणि धडधडणारं हृदय आणि दोघांमधलं अंतर कमी होत जातं. अर्णव तिच्या समोर येतो. क्षणभर थांबतो, पण पुढच्या क्षणीच तो स्वतःवरचा ताबा सोडतो आणि हलकंसं पण अचानक तिच्या ओठांवर किस करतो. सिया पूर्ण शॉक होते. तिचं शरीर थिजतं, डोळे मोठे होतात. ती काहीच रिॲक्ट करत नाही. काही सेकंद अर्णव मात्र त्या क्षणात हरवलेला. त्याला जाणीवच नसते की तो किती पुढे गेला आहे. आणि मग सियाला अचानक भान येतं. अर्णव ती त्याला जोरात दूर ढकलते, श्वास वेगाने चालू, डोळ्यांत भीती आणि गोंधळ. ती काही न बोलता तिथून पटकन पळत निघते. पावसातच घरात सरळ रूममध्ये. दरवाजा बंद. बाहेर अर्णव तिथेच उभा, पावसात भिजत. त्याचा श्वास आता जड होता. हळूहळू त्याला कळतं तो काय करून बसलाय. तो डोळे बंद करतो. मी काय केलं? रूममध्ये सिया दरवाजाला टेकून उभी, हात ओठांवर, डोळ्यात पाणी. हे काय होतं? तिचं हृदय जोरात धडधडत होतं. भीती, गोंधळ आणि कुठेतरी एक वेगळाच फील होता. कसा वाटला आजचा भाग? कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.